पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनेलने SSD ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूया सौ रूपा दड्डे यांची लिखित आणि अभिवाचित बाबा मला मरायचं नाही ही हृदयस्पर्शी कथा पाहायला विसरू नका। आर चॅनेल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात। नमस्कार। आर चॅनलच्या दर्शकांसाठी मी पुन्हा एकदा एक नवीन कथा घेऊन आलेली। तत्पूर्वी पुस्तक परिचय या सदरामध्ये आज आपण परिचय करून घेणार आहोत एका सुंदर व भावगर्भ अशा पुस्तकाचा, अमलताश। हे डॉक्टर सुप्रिया दीक्षित संत लिखित नितांत सुंदर दीर्घकाळ मनात रेंगाळणारं पुस्तक आहे। लेखिकेचे हे पहिलेच पुस्तक, पण वाक्यावाक्यातून व्यक्त होणाऱ्या हळूवार तरल भावनिक प्रसंगाचे अचूक वर्णन वाचताना आपण संतांच्या कुटुंबाचे सभासद कधी होऊन जातो हे देखील कळत नाही। सर्व व्यक्ती, प्रसंग, घटना, परिसर लेखिका डोळ्यापुढे अचूक उभी करते। व्यवसायाने डॉक्टर असूनही सहज साध्या भाषेत आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाची गुंफण नेमक्या शब्दात गुंफण्यात लेखिका यशस्वी झाली आहे। अमलताश म्हणजे बहावा। लेखिकेने हौसेने बांधलेल्या आपल्या घराचे नाव अमलताश असे ठेवले। त्या वृक्षाप्रमाणेच रसरशीत पिवळ्या जर्द भरघोस फुलांसारखे सर्वार्थाने जीवन जगलेल्या डॉक्टर सुप्रिया आणि प्रकाश संत यांच्या सहजीवनाचे उत्कट वर्णन म्हणजे हे पुस्तक। या पुस्तकाच्या पानापानावर लेखिकेसह पती प्रकाश संत, सासूबाई इंदिरा संत आणि त्यांचे कुटुंब येते। लेखिकेने त्या मानाने स्वतःबद्दल खूपच कमी लिहिले, त्यामुळे या पुस्तकाला सरसकट आत्मचरित्र म्हणावे असे वाटत नाही। इंदिरा संत आणि लेखिकेची आई एकाच महाविद्यालयात नोकरीनिमित्त एकत्र येतात। त्यांची मैत्री होते। इंदिरा संतांचा मोठा मुलगा चंदू म्हणजे प्रकाश संत, सुधाच्याच वयाचा, तो घरी येऊ लागतो। लहान वयातच त्याला असलेल्या वाचनाची, चित्रकलेची, संगीताची अभिरुची त्या दोघांमधील मैत्री वाढवायला, बहरायला कारणीभूत ठरते। बालवयातील निरागस मैत्री करताना त्या दोघांमध्ये एक धागा समान असतो, तो म्हणजे ते दोघेही वडिलांशिवाय वाढत असतात। वडिलांचे टायफॉइडने अकाली निधन झाल्यामुळे आईने म्हणजे इंदिरा संतांनी नोकरी करून 3 लहान मुलांना वाढवलेले असते। अवघ्या 9व्या वर्षी झालेल्या वडिलांच्या निधनाने चंदूच्या बालमनावर मोठाच आघात केलेला असतो। तो अकाली गंभीर आणि अबोल झालेला असतो, पण वडिलांच्या संस्काराची शिदोरी त्याने जपून ठेवलेली असते। चंदूशी सुधाची मैत्री बहरू लागते। चंदू इंग्रजी अभिजात साहित्य, संगीत, चित्रकला याबाबत सुधाच्या ज्ञानात भर घालतो। मुळातच रसिक असलेली सुधा चंदूमध्ये भावनिक दृष्ट्या गुंतत जाते। चंदूही सुधाच्या प्रेमात पडतो। लेखिका शिक्षणासाठी मुंबईला आल्यावर तिच्या विश्वात मोठाच बदल होतो। अभ्यास, रोज नवे शिकण्याचे नाविन्य, अत्यंत बुद्धिमान शिक्षकांकडून मिळणारे ज्ञानामृत, त्याचा आयुष्यावर पडलेला प्रभाव, वेळात वेळ काढून चंदूशी झालेला पत्रव्यवहार असे लेखिकेचे आयुष्य सुरू असते। लेखिकेच्या आयुष्यात पत्राला अनन्यसाधारण महत्व आहे। त्यात प्रियकर आणि पती म्हणून चंदूला लिहिलेली पत्रे, सासूबाईंना म्हणजे इंदिरा संतांना लिहिलेली पत्रे, स्वतःच्या आईला, मुलाला, मुलीला, सून आणि जावयाला सुद्धा, तसेच आजोबांना इंग्रजीत लिहिलेली पत्रे प्रत्येक प्रकरणाचा एक सुंदर भाग बनली आहे। लेखिकेच्या आयुष्यात पत्रांना असलेले महत्व पानापानातून अधोरेखित होते। एका पत्रामधून चंदू आपले प्रेम व्यक्त करतो। लग्नासाठी सुधाचा नकार आणि परत नाट्यपूर्ण होकार हे सगळं आपल्याला पुस्तकामध्ये गुंतवून ठेवतं। लग्नानंतर वेगवेगळ्या प्रसंगाने सुधा व चंदूला वेगळे राहावे लागल्यामुळे
झालेली मानसिक कुचंबना, त्यातच अकस्मात उगवलेले मोठे आजार, तरीही रोजच्या प्रापंचिक विवंचनांमधून मार्ग काढताना कराडमधील भाड्याच्या घरात बहरलेले सहजीवन, मुला मुलींच्या जन्माने दोघांच्या आयुष्यात आलेले सुखद क्षण, त्या मुलांना वाढवताना लाभलेली निसर्गाची साथ, जिओलॉजी विषयातील प्रकाश संतांची महाविद्यालयातील प्रगती, घरातच थाटलेल्या दवाखान्यात सुधाचा बसलेला जम, डॉक्टर होऊन सुद्धा हॉस्पिटल सुरू करताना घरातूनच ना उमेद करणारे प्रसंग, असाध्य आजारांमधील एकमेकांची साथ, आयुष्यात भेटलेल्या अनेक नामांकित लेखक कलाकारांनी घातलेली समृद्ध भर, अशा वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक घटनांचा संदर्भ पानोपानी आहे. आयुष्यभरात असतानाच नियतीच्या फटकाराने डॉक्टर प्रकाश संतांचा झालेला अपघाती मृत्यू सुधाचे आयुष्य गोठवून टाकतो. एकटेपणाचे, प्रकाश आपल्यासोबत नसण्याच्या जाणीवेचे बधीर झालेली सुधा हळूहळू जागी होते आणि आठवणींना शब्दरूपात घुमते. अमलतासच्या रूपात मौज प्रकाशित ही कादंबरी नक्की वाचावी अशी आहे. रसिक हो, यानंतर आपण वळूया आपल्या कथेकडे. कथेचं शीर्षक आहे बाबा मला मरायचं नाही. ही कथा मीच लिहिलेली आहे. मी संतोष. नाव संतोष, पण समाधानाचे आयुष्य आले का माझ्या वाट्याला? मलाच प्रश्न पडतो. आत्ता मी जिथे आणि जसा आहे त्या प्रसंगाचे वर्णन केल्यास तुमच्या अंगावर सरकन काटा येईल. माझं वय होतं 17 वर्ष. होतं? हो, होतच. कारण आत्ता ते नाहीये. वय शरीराला असतं आणि ते शरीर मी आत्ताच सोडलं, त्याचा त्याग केलाय. होय, मी आत्महत्या केली. माझ्या घरात आत्ता माझे कलेवर आहे आणि झाडून सगळी माणसं आक्रोश करतायत. माझे जन्मदाते, माझे सगळे सोयरे अत्यंत वेदना सहन करतायत. आजपर्यंत दुसऱ्याच्या मनातल्या भावना न समजणाऱ्या मला आत्ता त्यांच्या मनातील भावना एखाद्या चलचित्रा इतक्या स्पष्ट दिसत आहेत. पण मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे सांत्वन करू शकत नाही. माझ्या आई बाबांचे तर सर्वस्वच हरवले. अतीव दुःखाने त्यांचे काळीज फाटून गेले. प्रचंड मोठा आघात त्यांच्यावर मी माझ्या कृत्याने करून ठेवला. त्यांचे हे प्रेम मला आधी का नाही कळाले? का नाही मला कधी जाणवले की मी म्हणजे त्यांचे सर्वस्व होतो? त्यांच्या आशा, त्यांची स्वप्न, त्यांच्या आकांक्षा केवळ माझ्यात सामावल्या होत्या. हे मला आधी का नाही कळालं? आणि आत्ता असं काय घडते की हे मला सगळं लख्ख दिसत आहे? अचानक एवढे ज्ञान माझ्यात आले तरी कुठून? अरे हो, मी मृतात्मा आहे ना. त्यांचे दुःख पाहून मी अनेकदा माझ्या शरीरात पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमले. तडफड तडफड आणि फक्त तडफड. अखेर हार मानली आणि मीच माझ्या मृत्यूचा सोहळा पाहत एका कोपऱ्यात बसून राहिलो. त्या घरातील माझं मोरपंखी बालपण व अनेक दृश्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे नजरेसमोर सरकू लागली. एक वेळ अशी होती की ते घर म्हणजे माझं विश्व होतं. माझी आई म्हणजे माझा पंचप्राण होती. ती जरा नजरेआड झाली की मी कासावीस व्हायचो, अस्वस्थ व्हायचो. आणि आई नजरेस पडली की माझा जीव भांड्यात पडायचा. पुढे मी शाळेत जाऊ लागलो. मला घरापासून आणि माझ्या आईपासून दूर करणारी शाळा ही खूप भयंकर आणि दुष्ट वाटायची. पण तिथे सवंगडी मिळाले व सवयीने हळूहळू रुळलो. पण मी शाळेत जाऊ लागलो आणि तिथेच एका
जीव घेण्यास स्पर्धेला सुरुवात झाली असे मला आत्ता वाटू लागले. जी आई माझ्या वेड्या वाकड्या बऱ्यावाईट गोष्टींचे सुद्धा कौतुक करायची, तीच आई माझी सतत इतर मुलांशी तुलना करू लागली. पण तरीही तिच्या मायेला, तिच्या प्रेमाला तोड नव्हती. तिच्या कुशीत मला त्रैलोक्याचं सुख मिळायचे. पण जसजसा मी मोठा होत गेलो तसतशी ही तुलना वाढत गेली. तथाकथित उच्चभ्रू जीवन जगणाऱ्या माझ्या आई बाबांना आपला एकुलता एक मुलगा सगळ्याच बाबतीत सरस हवा होता आणि समाजात अभिमानाने त्याचे प्रदर्शन मांडावे अशा भावनेतून माझी जडणघडण करीत होते. 1 लिटरची पात्रता असलेल्या भांड्यात त्यांना 5 लिटर दूध साठवायचे होते. कधी भीती दाखवून, कधी लाडीगोडीने, तर कधी अनेक वस्तूंचे आमिष दाखवून माझ्याकडून खूप मेहनत करून घेतली जात होती. खरे तर माझ्या इतकेच कष्ट त्यांनाही पडतच होते. शाळा, वेगवेगळ्या स्पर्धा, ढीगभर क्लासेस, खंडीभर कार्यशाळा, काय काय नाही केले त्यांनी माझ्यासाठी. अमाप पैसा खर्च केला. हर प्रकारे माझ्या आरोग्याची काळजी घेतली. मला काय हवं नको पाहिलं. माझ्या मुखातून शब्द निघायचा अवकाश ती वस्तू हजर व्हायची. पण दुर्दैवाने हे सगळं असताना सुद्धा मी थोडासा आई बाबांपासून दुरावत चाललो. मला प्रांजळपणे जे करावंसं वाटत होतं आणि जे करू नये असं वाटत होतं ते सुद्धा मी मोकळेपणाने आई बाबांना सांगू शकत नव्हतो. तसा काही वेळा प्रयत्न केला, पण ते त्यांच्या तत्वात बसत नव्हतं. त्यामुळे साहजिकच त्याला त्यांच्या लेखी काहीच महत्व नव्हतं. सुट्टी म्हणजे मस्त गावाकडे जावे, हुंदडावे, चिंचा, बोरे, कैऱ्या गोळा कराव्यात, नदीपात्रात मस्त डुंबावे, ही माझी सुखाची कल्पना. पण गावाकडच्या अडाणी व ध्येयहीन मुलांबरोबर माझी अधोगती होईल या भीतीने मला तिकडचा रस्ता कायमचा बंद. मोठमोठ्या मॉल्समध्ये शॉपिंग, टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या आलिशान सहली, वॉटर पार्क या त्यांच्या सुखाच्या कल्पना. यात मातीशी माझी नाळ क्रूरपणे तोडण्यात आली आणि मी हळूहळू कृत्रिम जीवन जगू लागलो. त्यातच सुखही मानू लागलो. आई बाबांनी मला रेसचा घोडा बनवलं. हा घोडा त्यांना प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी पहिलाच यायला हवा होता. माझ्या आरोग्याची अवास्तव काळजी घेणाऱ्या आई बाबांना या शरीराच्या आत एक कोवळं, संवेदनशील मन असतं हेच समजलं नव्हतं. त्या मनाला एक वेगळ्या प्रकारचं टॉनिक लागतं जे पैशाने विकत घेता येत नाही हेच त्यांना कळत नव्हतं. त्यांनाच कशाला हे मलाही तेव्हा नेमकं कळत नव्हतं. पण आज मला कळतंय की तेव्हाही आई बाबांचे माझ्यावर प्रचंड प्रेम होते आणि आजही आहे. पण ते मला तेव्हा जाणवलेच नाही, कारण त्यांनी ते कधी नीटपणे व्यक्तच केले नाही. स्पर्धेच्या युगात ते मला काकोटीला मारून इतक्या प्रचंड वेगात धावत होते की कधी तशी जाणीव सुद्धा त्यांना झाली नाही किंवा फुरसतही मिळाली नसावी. माझं असणं हे त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे हे त्यांनी मला कधी जाणवूनच दिलं नाही. मला स्वतःहून त्याची जाणीव होण्याचे ते वयच नव्हते. मनात हळूहळू अशी भावना आकारास येऊ लागली की माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही, मला जे हवं आहे ते मला कोणीच करू देत नाही असं वाटू लागलं. सतत ताण ताण आणि ताण. परीक्षांचे दिवस तरी काल कोठरीच्या शिक्षांसारखे वाटायचे. 10वी 12वीची वर्षे म्हणजे सक्त मजुरी आणि इतर शालेय वर्षे साधी कैद. शिकण्याचा आनंद असा कधी वाटलाच नाही. सतत ताण. तुला चांगलेच करावे लागेल, तुला नंबर काढावाच लागेल, तुझ्या आणि तुझ्या आई बाबांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, थांबू नकोस, इकडे तिकडे पाहू नकोस,
खळणारं पाणी तुझ्यासाठी नाहीये, किलबिलणारे पक्षी तुझ्यासाठी नाहीयेत, आकाशातील ढग, निसर्ग सौंदर्य तुझ्यासाठी नाहीये, मैदानावरची माती, खेळताना फुटलेले गुडघे आणि कोपरं तुझ्यासाठी नाहीये. तू फक्त सेफ झोन मधून पळत राहा. ऊर फुटेस्तोवर धाव आणि धावत राहा. आई, माझी आई. माझा निष्प्राण देह पाहून पुन्हा पुन्हा तिची शुद्ध हरपते. आई, अगं तू तरी मला कधीतरी जवळ घेऊन सांगायचं होतंस, मी तुझ्यासाठी किती महत्वाचा होतो ते. अगं मला वाटलं तुला माझ्यापेक्षा या सगळ्या प्रतिष्ठा प्रिय आहेत. नाही ग समजू शकलो तुझं प्रेम, तुझी माया. बाबा, तुम्ही तरी मला सांगायचं नाही का, या स्पर्धा म्हणजे जीवनाच्या केवळ काही पायऱ्या आहेत. जीवन यापेक्षा खूप मोठं आणि विशाल आहे. जीवन म्हणजे चैतन्याचा वसंतोत्सव आहे. त्याचे अनेक रंग आहेत, अनेक पैलू आहेत. बाबा, मला मरायचं नाहीये हो. मनाच्या एका बेसावध, हळव्या व कमकुवत क्षणी मी अविचाराने वागलो. बाबा, मला पुन्हा तुमच्या सोबत यायचे. या जगातील चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे. जगण्यातील सौंदर्य शोधायचं आहे. जीवनाला अर्थ प्राप्त करून द्यायचा आहे. बाबा, बाबा मला मदत करा. मला मरायचं नाहीये. मी प्रचंड आक्रोश करतोय, पण माझा आक्रोश कोणालाच दिसत नाही, कोणालाच ऐकू येत नाही. घुसमट होते, नुसती घुसमट. थकून भागून मी पुन्हा शांत बसतो. एवढ्यात माझे लक्ष घराबाहेर कोपऱ्यात गेले. माझे मित्र, माझे सोबती, सवंगडी भीतीने अक्षरशः गारटलेले होते. भेदरलेले त्यांचे चेहरे अक्षरशः पांढरे फटक पडले होते. काय होत्या त्यांच्या भावना? मला कुतूहल वाटले, म्हणून मी जरा डोकावून पाहिले. अरे बापरे, त्यांच्या मनाचा पडदा त्यांच्यासारखाच पांढरा फटक, एकदम कोरा होता. इतकी भीती त्यांच्या मनात होती. फक्त एकच काळा ठिपका त्यांच्या मनपटलावर अधूनमधून दिसत होता. त्यांना माझ्या ठिकाणी कधी स्वतःचा चेहरा दिसत होता, तर कधी दुसऱ्या एखाद्या मित्राचा. त्यांना ही सगळी वस्तुस्थिती नीट आकलनच होत नव्हती. इतका मानसिक धक्का या कोवळ्या मुलांना बसला होता. तिथून मी त्यांच्या पालकांच्यात आलो, तर तिथेही तीच परिस्थिती. मन चिंती ते वैरी न चिंती. तसे कितीही नको म्हटले तरी माझ्या जागी त्यांना आपल्या मुलाचा चेहरा दिसत होता. मला राहावले नाही. मी जीवाच्या आकांताने त्यांना सांगू लागलो, अजूनही वेळ गेलेली नाही. सांभाळा आपल्या मुलांची मौल्यवान आयुष्य. त्यांचंच असणं हे तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे हे त्यांना कळू द्या. तुमच्या अपूर्त स्वप्नांची उझी त्यांच्या मानेवर टाकू नका. त्या विधभर कागदांच्या कपट्यांपेक्षा जीवन खूप खूप मोठं आहे, सुंदर आहे, शुभंकर आहे. बालपणाच्या उत्सुक कोवळेपणातून तारुण्याच्या सोनेरी उंबरठ्यावर पाऊल ठेवताना त्यांचे मित्र व्हा. बाह्य भौतिक गरजांपेक्षा त्यांची मानसिक गरज ओळखा, त्यांची कुवत ओळखा. अरे, अडाणी कुंभार सुद्धा मडक्याला धोपटताना आतून आधाराचा हात देतो. तुम्ही शिकले सवरलेले लोक केवळ धोपटत राहता, आतून आधाराचा हात नाही. भांड्याला पोचे येऊन ते अधिक संकुचित व लहान लहान होत जाते. मात्र तुमचा हव्यास असतो त्या भांड्यात खूप 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 साठवण्याचा. जागे व्हा, जागे व्हा. आम्हाला मरायचं नसतं हो, पण कसं जगायचं हेच तुम्ही शिकवत नाही. खूप काही मी बोलत राहिलो, ओरडत राहिलो, जीवाच्या आकांताने किंचाळत राहिलो.
पण माझे शब्द कुणाच्याही कानातून हृदयापर्यंत पोहोचतच नव्हते. मी तडफडत राहिलो आणि शेवटी श्रांत क्लांत होत गेलो. दूर दूर जात राहिलो, त्या असह्य कोलाहलापासून दूर, खोल खोल गडद अंधारात, अज्ञाताच्या दिशेने, एकाकी, एकटा एकटा. जाताना माझ्या आधी गेलेली अनेक कोवळी पावले उमटलेली मी पाहत होतो. मात्र मी एकच करत गेलो, ती अज्ञाताची वाट पुसत गेलो, ती अज्ञाताची वाट कायमची पुसत गेलो. धन्यवाद.